आज आमचे कुटुंबीय आम्ही निघालो मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात आणि आम्ही दिवेवाडीहून पुढे असलेल्या भोसगाव हे आमच्या बहिणीच्या गावी निघालो. मस्तपैकी भोसगावमधून निघतानाच आम्हाला खूप सारं चांगली व्ह्यू मिळाली. म्हणजे सनसेट हे जणू काही सूर्यास्त माशीचे लपंडा होते. शेतामध्ये बघत होतो एक 4-5 मुलांचा कळप शेतामध्ये हिंडत होता. एकदम क्लोजअप म्हणजे आजूबाजूला बघायला जायचं. त्यानंतर आम्ही पुढे जातो नाही हा बघा सह्याद्रीच्या डोंगर रांगा अजून पण सूर्य आमच्या शिखरपंडावरच खेळतो. असं एकदम मस्त व्ह्यू होता. त्याच्यापुढे मस्त आम्ही पोहोचलो आमच्या बहिणीच्या घरी म्हणजे शिंदे कुटुंबियांच्या आत्माराम या निवास. एकदम प्लीझंट विला, एकदम प्रशस्त म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या मध्येच हा विला आहे. एकदम मोठा, एकदम सुटसुटीत, एकदम म्हणजे व्हरांडे वगैरे तुम्ही जर बघितलं तर ह्या कुटुंबाने वेकेशनसाठी बनवलेलं असं रिसॉर्ट फार्म हाऊससारखं बनवलेलं आहे. पण इथं माझी बहीण आणि दाजी जे निसर्गाच्या सानिध्यात राहतात खूप नशीबवान म्हणतो आम्ही त्यांना की धकाधुकीच्या आयुष्यात नाही आहेत. ते शेती आहे त्यांची मागे तशीच. आणि हा समोर जर तुम्ही बघितलं तर नाईकबाचा डोंगर, त्याच्या पलीकडे नाईकबा, बॅक साईडला वांग मराठवाडा धरण आहे. आणि हा एकदम असं प्रशस्त म्हणजे त्यांनी बांधलेलं आहे. गार्डनिंग